हाय सगळ्यांना। आज आपला क्लासचा 11वा दिवस आहे आणि आज आपण 4 टकची 48 साईज शिकणार आहोत। तर सगळ्या महिलांना जॉईन होऊ देऊयात आणि मग पुढचे आपण शिकायला सुरुवात करूयात। आणि ज्या ताईंना पेपर पॅटर्न हवेत किंवा ज्या ताईंना कटिंग जमत नाही, शोल्डरला फुगा येतो, पाठीमागून ब्लाऊज वर जातं, परफेक्ट फिटिंग फिनिशिंगमध्ये कटिंग जमत नाही किंवा कटिंग करण्यात भीती वाटते किंवा कटिंग करायचा कंटाळा येतो, अशा महिलांसाठी, अशा ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। पेपर पॅटर्न मध्ये आपल्याकडे जवळजवळ 14 ते 15 प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत। कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सब्बेसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, 4 टक्स बोटनेक आहे, कटोरी बोटनेक आहे, प्रिन्स कट बोटनेक आहे, सब्बेसाची आहे, 1 टक्स मध्ये बोटनेक आहे, 3 पीस मध्ये बोटनेक आहे। असे वेगवेगळे प्रकारचे जर तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। ड्रेसचे सुद्धा पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत, नऊवारी साडींचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत, परकरचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। यातले तुम्हाला कुठलेही हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। कंबो सेट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे, कार्ड पेमेंट सुद्धा तुम्ही करू शकतात, फोन पे किंवा गुगल पेने पेमेंट केलं तरी चालेल। आणि आपल्याकडचे जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिक पासून बनवले, म्हणजेच प्लास्टिकच्या कापडापासून आपण तयार केलेले आहेत। फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटी आहे ब्लाऊज बसायची, परफेक्ट फिटिंग फिनिशिंग आहे। आणि आपण जो कंबो सेट देतो त्याबरोबर प्रत्येका सेट बरोबर तुम्हाला पाठीमागचा भाग हा मिळणारच। जसं कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स असं तुम्ही जर 3 प्रकाराचा कंबो सेट घेत असाल तर कटोरी बरोबर पण तुम्हाला 28 ते 50 ला 12 पाठीमागचे भाग, 12 पुढचे पार्ट, 12 बाह्या। कटोरी बरोबर जसं 12 पाठीमागचे भाग मिळाले तसेच प्रिन्स कट बरोबर 12 पाठीमागचे भाग, 12 पुढचे पार्ट, 12 बाह्या। तसंच 4 टक्स बरोबर 12 पाठीमागचे भाग, 12 पुढचे पार्ट, 12 बाह्या। असं प्रत्येक सेट बरोबर तुम्हाला प्रत्येक पाठीमागचा भाग आणि प्रत्येक बाही ही दिली जाईल। कारण प्रत्येकाचे शोल्डर मुंड्याचे माप वेगवेगळे असतात। जसं कटोरीचे शोल्डर मुंड्याचे माप वेगळे असतात, प्रिन्स कटचे वेगळे असतात, 4 टक्सचे वेगळे असतात। पाठीमागचा भाग जर एक असेल तर ब्लाऊज बसायला खूप अडचणी येतात, ब्लाऊज बसत नाही, शोल्डर तरी गळतील, काखेमध्ये तरी ब्लाऊज बसणार नाही, अशा खूप अडचणी येतात। तर आपले जे कॉम्बो सेट आहे त्याच्यावरून बिलकुल तुम्हाला अडचण येणार नाही आणि लाईफ टाईम आपला सपोर्ट राहील। तर मला असे बरेचसे कॉल येतात की पाठीमागचा भाग एक दिला जातो आणि पुढचे भाग वेगवेगळे, पण तिघही प्रकारचे ब्लाऊज बसत नाही, तर काय केलं पाहिजे? कारण काय असतं की बऱ्याचशा महिलांना अजून माहीत नाही की शोल्डर मुंड्याचे माप हे वेगवेगळे असतात आणि वेगळा थोडा आकार दिला जातो, त्यामुळे ते सगळी पद्धत वेगवेगळी आहे। 3 प्रकारचे पेपर पॅटर्न कटिंगची हे बऱ्याचशा महिलांना माहीत नाही अजून, आणि त्यामुळे खूप ज्या महिलांनी घेतले त्यांना खूप अडचणी पण येतात, मला कॉल पण येतात, पण मी सांगू शकत नाही त्यांना, कारण मी स्वतः जे दिलेले पेपर पॅटर्न आहे त्याच्यावरून मी पुरेपूर तुम्हाला माहिती देते। कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेतल्यानंतर, क्लास करायची गरज येत नाही। तर ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा आहे। तर आपले ऑनलाईन क्लास चालू आहेत लाईव्ह मध्ये। तर ऑनलाईन क्लासमध्ये आपण 28 ते 50 1 टक्सचं पेपर कटिंग बघितलेले, म्हणजे ड्राफ्टिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि टक्स पॉईंट प्रत्येकाचा पुढचा जो आहे तो सांगितलेला आहे। तसंच आपण 4 टक्समध्ये 28 ते 46 माप आतापर्यंतचे बघितलेले आहेत। आज आपण 48 माप बघणार आहोत। तर आता बऱ्याचशा मैत्रिणी जॉईन झालेल्या आहेत, ज्या जॉईन झालेल्या मैत्रिणी त्यांनी लाईक करायचं आहे आणि ज्या नवीन मैत्रिणी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपलं जे व्हिडिओ आहे तो सगळ्यात जास्त शेअर करायचा आहे। तर बऱ्याचशा मैत्रिणी अशा आहेत की त्यांना बाहेर क्लासेसला जाता येत नाही, म्हणून आपण हे क्लासेस स्टार्ट केले होते। बऱ्याचशा आपल्याला कमेंट आल्या होत्या, व्हॉट्सअपला मेसेज पण आले होते, ताई क्लासेस चालू करा, मला बाहेर पडता येत नाही। बऱ्याचशा महिलांकडे बाहेर पडू देत नाही किंवा ग्रामीण भागामध्ये सुविधा नसतात, काही लेडीज अशा आहेत की त्यांच्याकडे लहान बाळ आहे म्हणून त्यांना बाहेर जाता येत नाही। त्यासाठीच आपण हे क्लासेस लाईव्ह मध्ये चालू केलेले आहेत। ज्यांना कुणाला अडचण येत असेल, म्हणजे लक्षात येत नसेल, तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा, त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवेल, म्हणजे लाईव्ह घेणार आहे। तर आता आपण जे 48 साईज आहे त्याची ड्राफ्टिंग बघणार आहोत आणि शोल्डर मुंड्याचे माप कसे आणि किती ते बघणार आहोत। तर सगळ्यांनी लाईक करायचं आहे, नवीन ताई असतील त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला, म्हणजेच मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर अशा पद्धतीची ड्राफ्टिंग तुम्हाला करून घ्यायची। ड्राफ्टिंग कुणीही दाखवत नाही यूट्यूबवरती, मी ड्राफ्टिंग सहित तुम्हाला माप सांगत असते। ड्राफ्टिंग कशी काढायची हे सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह मध्ये असं थोडा वेळ वही पकडून धरते आणि आपलं जे लाईव्ह आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा बघता येतं।
एकदा लाईव्ह संपलं की व्हिडिओ सुद्धा आपला तयार होतो. बऱ्याचशा महिला अशा की त्यांना लाईव्ह जॉईन होता येत नाही, ते नंतर व्हिडिओ बघतात. काही घरांमध्ये असं आहे की लहान बाळ आहेत, त्यामुळे त्यांना झोपवल्यानंतरच त्यांना ते व्हिडिओ वगैरे बघता येतात. त्यासाठी आपण व्हिडिओ सुद्धा केलेले आहेत. लाईव्ह ज्यांना जॉईन होता आला नाही त्यांनी व्हिडिओ बघायचे. लाईव्ह जॉईन होऊन पण ज्यांना कळत नसेल त्यांनी पण 2-3 वेळा व्हिडिओ बघायचे, जेणेकरून तुमच्या पूर्ण लक्षात येईल. तर अशा पद्धतीची ही ड्राफ्टिंग करून घ्यायची. पाठीमागचा भाग, पुढचा भाग आणि 2 प्रकाराच्या बाह्या. ठीक आहे. फोटो कुणालाही मिळणार नाही. फोटो हा आपल्याला लाईव्ह क्लासमधून किंवा जे तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्याच्यामधून स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा व्हिडिओ थांबवून ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे. कारण तेवढा वेळ नसतो मला. बरेचसे मला मेसेज पण येतात की ड्राफ्टिंगचा फोटो पाठवत आहे, पण प्लीज सॉरी की मला तेवढा वेळ नसतो, तुम्ही समजून घ्या मला. तर अशा पद्धतीचं इथं आपण ड्राफ्टिंग बघितलेलं आहे. ड्राफ्टिंगमध्ये मी टच पॉईंट वगैरे सगळं दाखवलेलं आहे. तर आता 0 ते 1 काय आणि 0 ते 2 काय ते मी प्रत्येक लाईव्ह क्लासमध्ये सांगत असते. आणि प्रत्येक क्लासमध्ये काय सांगत असते, ज्या समोरच्या ताई आहेत, ज्या शिकणाऱ्या ताई आहेत, खूप मनापासून शिकतायत, त्यांचं लक्षात यावं आणि एकदा ते लक्षात आलं की कायमस्वरूपी डोक्यात राहून जावं. म्हणजे सारखं सारखं वही बघायची गरज येत नाही. आणि कुणी आपल्याला केव्हाही विचारलं की 0 ते 1 काय असतं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. ठीक आहे. त्यासाठीच मी तुम्हाला हे 0 ते 1 काय असतं, 0 ते 2 काय असतं हे सांगत असते. तर पूर्ण उंचीमध्ये आपण नेहमी 1 इंच वाढवून घेत असतो. तुमची तयार ब्लाऊजची उंची कितीही इंच असेल तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच हे वाढवून घ्यायचं असतं. नवीन ज्या ताई जॉईन झालेल्या असतील त्यांच्यासाठी मी पुन्हा हाय म्हणते, कारण प्रत्येकाला रिप्लाय देता येत नाही मला, प्रत्येकाला हाय नाव घेऊन बोलता येत नाही, तर सॉरी त्याबद्दल. तर पूर्ण उंची आपल्याला घ्यायची आहे ब्लाऊजची तयार, तर त्यामध्ये 1 इंच आपल्याला प्लस करायचं आहे. छातीचं माप, छाती असेल तुमची 48 साईज, तर त्याचा चौथा भाग काढायचा आहे. चौथा भाग काढल्यानंतर 12 इंच येतं. तर 12 मध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. आणि तुमचं जर बंद गळ्याचं ब्लाऊज असेल तर त्यामध्ये 1 इंच लुझिंग आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने माप टाकायचे. कंबर घेर, आता प्रत्येकाचा कंबर घेर सेम नसतो म्हणून मी कंबरचं मापच सांगत नाही. तर कंबर घेर तुमचं जे काही असेल ते कंबर घेर घ्यायचं आहे. कंबर घेर मध्ये चौथा भाग करायचा आहे. त्यामध्ये पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच घ्यायचं आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे. जरी बंद गळा असेल तरी लुझिंग कमरेमध्ये बिलकुल वाढवायचं नाही, फक्त चेस्ट मध्येच लुझिंग वाढणार आहे. शोल्डरचं माप ब्लाऊजवरून घेतलं असेल तर समजा तुमचं शोल्डर आलेलं आहे 12 इंच, तर त्याचा निम्म करायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचा आहे. तर ते 0 ते 1 ते 2 मध्ये ते तुमचं लक्षात येऊन जातं. बाहीची उंची अस्तरची असेल तर त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं म्हणजे वाढवायचं आहे. बिना अस्तरची असेल तर 2 इंच. दंडघेर जेवढा तुमचा गोल राऊंड असेल हाताचा तो गोल राऊंड मोजायचा किंवा बाहीवरून मोजला तरी चालेल. पूर्ण हात जेवढी बाहीची उंची घ्यायची तिथपर्यंतच बरोबर गोल राऊंड मोजायचा आहे आपल्याला. जो काही तुमचा गोल राऊंड येत असेल त्यामध्ये, आता समजा गोल राऊंड तुमचा 12 इंच आलेला आहे म्हणजे 6 इंच टाकायचं आहे आणि त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे शोल्डर मुंड्याचे माप झालेले आहेत. आणि मुंड्याचं माप तर मोजूनच घ्यायचं आहे. जसं की मी लाईव्ह क्लासच्या दुसऱ्या दिवसाच्या लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे की ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल अजूनही तर नक्की बघा, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. तर 0 ते 1 म्हणजेच पूर्ण उंची, 0 ते 1 म्हणजेच पूर्ण उंची, त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. 0 ते 2 छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच. 0 ते 2 छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच. पाठीमागचा गळा बंद असेल तर 1 इंच लुझिंग. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक पाठीमागचा टक्स 1 इंच अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. 0 ते 4 शोल्डरच्या निम्म, जसं मी तुम्हाला सांगितलं शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा. 0 ते 5 गळा रुंदी, 0 ते 6 गळा उंची, 0 ते 7 टक्सची उंची आणि 0 ते 8 टक्सची रुंदी असं सुद्धा तुम्ही माप लिहू शकतात. किंवा 1 ते 8 टक्सची रुंदी लिहिली तरी चालेल, 8 ते 9 टक्सची उंची लिहिली तरीही चालेल. ठीक आहे. तुमच्या पद्धतीने ड्राफ्टिंग करायची आणि तिथं नंबर द्यायचे, इथून तर इतकं हे आहे, तिथं आपल्याला इतकं इंच वाढवायचं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. मी ड्राफ्टिंग मध्ये दाखवलेलं आहे, तुम्ही ड्राफ्टिंग पूर्ण व्यवस्थित बघायची आहे, तुमच्या लक्षात येईल. आता टक्सची रुंदी जी आहे ती बऱ्याचशा महिलांच्या लक्षात येत नाही. जो मेन टक्स असतो, मी आता इथं दाखवते तुम्हाला, ही जी मधली रेषा आहे आपली टक्सची, ही जी मधली रेषा आहे ती आपल्याला बंद बाजूपासून
तर तिथपर्यंत किती मोजायचं आहे. बंद बाजू तर पुढच्या भागाला येतच नाही, पण जी हुकलूक पट्टीची लाईन आहे तिथून आपल्याला छातीचा 10वा भाग एवढं माप घ्यायचं आहे. आणि 10वा भाग इतकं माप घेतल्यानंतर ह्या साईडला 1 इंच, ह्या साईडला 1 इंच, जर 36 पर्यंत माप असेल तर आता 48 आहे म्हणल्यावर 1.5 ते 1.5-2 इंच ह्या साईडने, 1.5 ते 1.5-2 इंच या साईडने. मग समजा 1.5 इंच घेतलं असेल तर 3 इंच जातं आपलं बरोबर शिलाई मार्जिन मध्ये, बरोबर. 3 इंच जर इथं तुमचं जात असेल, हा जो टक्स आहे हा 3 इंचचा जात असेल तर इथं आपल्याला 3 इंच वाढवून घ्यायला लागतं. कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच, पाठीमागचा टक्स ते सोडून द्यायचे, पाठीमागचा भाग मोजायचा नाही, पण पुढचा भाग आहे तो मोजून घ्यायचा असतो. पुढचा भाग कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन अधिक हे 3 इंच घ्यायचे. जेवढं तुम्ही टक्स घेत असाल एकूण हे टक्सची रुंदी मोजायची आहे आणि तेवढं इथं वाढवून घ्यायचे. समजा तुम्ही वाढवलं नाही तर तुमचं ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही आणि कमरेमध्ये ब्लाऊज फिटिंगसाठी कमी पडेल. ठीक आहे, तर हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर इथं आपण हे जे प्रॉब्लेम आहेत, बऱ्याचशा महिलांना प्रॉब्लेम येतात, काही महिलांना समजत नाही तर कसं वाढवायचं. तर मी व्हिडिओ सुद्धा आहेत आपल्या चॅनलमध्ये, 4 टक्स मंजुषा शिवण क्लास 4 टक्स असं जरी सर्च केलं तरीही आपले व्हिडिओ येतात, किंवा गुगलमध्ये जाऊन तुम्ही सर्च केलं तरी आपले व्हिडिओ येतात. आणि आपली वेबसाईट आहे, तर वेबसाईटला नक्की भेट द्या. तर अशा पद्धतीने हे माप लिहून घ्यायचे असतात. तर मी आता शोल्डर मुंड्याचे माप तुम्हाला सांगणार आहे. जर पाठीमागचा गळा तुमचा 8 इंच असेल, कारण 48 साईज आहे, बऱ्याचशा महिला आहेत 48 साईजच्या ते 8 ते 9 इंचाचेच गळे जास्त वापरतात. त्यांना भीती असते की शोल्डर पडतील म्हणून. जरी तुम्ही 10 इंचाचा गळा घेतला तरी शोल्डर पडत नाही, पण जेव्हा तुम्ही व्यवस्थित माप घेत असाल शोल्डर मुंड्याचं तरच आपले शोल्डर पडणार नाही. आता आपल्याकडे जे पेपर पॅटर्न आहे त्याच्यावरून शोल्डर गळत नाही, पाठीमागून ब्लाऊज वर जात नाही, फुगा येत नाही, खूप फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसतं. पण जर तुम्ही व्हिडिओ बघून कटिंग करत असाल, जर 8 इंचाचा पाठीमागचा गळा असेल तर त्यासाठी शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 7 इंच, मुंडा घ्यायचा आहे 7 इंच, गळ्याची रुंदी घ्यायची 3 इंच किंवा 2.5-3 इंच, 3.25 इंच घेतली तरी चालेल, तुमच्या हिशोबाने घ्यायची. हा जो पट्टा आहे तुम्हाला किती मोठा हवा आहे, हा जो पट्टा असतो आपला खांद्यावरती, हा तुम्हाला किती रुंदीचा हवा आहे त्याच्यावरून घ्यायचा आहे. आणि घडी तुम्हाला 8 इंचसाठी 12 इंच प्लस 1 ते 2 पॉईंट एक्स्ट्रा घ्यायचे आहेत लुझिंगसाठी, आणि 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. आणि समजा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल 10 इंच असेल तर काय करायचं ताई, तर 10 इंच पण सांगते मी तुम्हाला. समजा तुमचा पाठीमागचा गळा जर 10 इंचाचा असेल तर त्यासाठी 6.25 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे, 7 इंच मुंडा घ्यायचा आहे, 2.5 इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे, किंवा 2.25 इंच घेतली तरी चालेल कारण 10 इंचाचा गळा आहे. शक्यतो जर तुमचे शोल्डर गळत असतील किंवा हा भाग तुमचा असा उतार असेल तर 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची आहे 10 इंचसाठी. 12 इंच आपल्याला घ्यायचं आहे घडीचं माप आणि 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने माप टाकायचे तर तुमचेही माप अतिशय सुंदर आणि परफेक्ट बनतील. फक्त तुम्हाला आकार देताना व्यवस्थित आकार द्यायचा आहे आणि व्यवस्थित कटिंग करायची आहे, व्यवस्थित व्हिडिओ बघून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहत नसेल तर एका वहीवरती लिहून ठेवायचं आहे. आणि तुम्हाला जर शिवण क्लासचं साहित्य हवं असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये कात्री, टेप, पेन, पेन्सिल, इरेझर, वही, शार्पनर हे सगळं तुम्हाला मिळून जातं. आर्मोल कर्व असते, फ्रेंच कर्व असते, एक पट्टी असते, अशा पद्धतीचे आपल्याकडे सर्व प्रकाराचे म्हणजे जे शिवण क्लासला लागणाऱ्या साहित्याचे जे वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू आपल्याकडे मिळून जातात. ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि अशा बऱ्याचशा ताई आहेत की त्यांना पेपर म्हणजे कटिंग करण्याचा खूप कंटाळा येतो, शिवायची खूप आवड आहे, अशा ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. जर तुम्हाला कुणाला हवे असतील तर कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा आहे, कार्ड पेमेंट सुद्धा आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा फोन पे, गुगल पे किंवा कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे. तुम्हाला जर हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि तुम्हाला माझा आजचा लाईव्ह व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर बाय सगळ्यांना, बाय.